नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे फ्राय पोटॅटो विथ काजू। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्राइब पूर्ण झाले आहेत, त्याबद्दल मी सर्वांचे खूप 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 आभार मानित आहे। असाच प्रतिसाद तुमचा मला मिळो हीच तुमच्याकडे माझी विनंती आहे। इथे मी मार्केटमधून पाव किलो ओले काजूगर आणले आहेत। आज आपण फ्राय बटाटा विथ ओले काजू अशी रेसिपी बनवणार आहोत। आता आपल्याला काय करायचे आहे, या काजूगरची सहज अशी साल निघण्यासाठी आपण हे काजूगर गरम पाण्यात 15 मिनिटे घालणार आहोत। इथे मी गरम पाणी करून घेतले आहे। काजूगर गरम पाण्यात घालण्या अगोदर स्वच्छ तुम्ही पाण्याने धुवून घ्या। नंतर हे काजूगर आपण या गरम पाण्यात टाकणार आहोत। गरम पाण्यात टाकल्याने या काजूला जो काही चीक लागला आहे तो सुद्धा निघून जातो आणि या काजूगरची साल सुद्धा अशी पटकन निघते। 15 मिनिट्स काजूगर भिजेपर्यंत आपण इथे बटाटा फ्राय करून घेऊयात। इथे मी पाव किलो काजूगरला पाव किलो बटाटे असे हे प्रमाण घेतले आहे। सुरुवातीला काय करायचे आहे, बटाटे स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायचे। नंतर आपण त्यावरील असे साल काढून घेणार आहोत। साल काढून झालेली बटाटी आपल्याला पाण्यामध्ये घालून ठेवायची आहेत। इथे मी सर्व बटाट्यांचे साल काढून घेतले आहेत। आता आपण ही बटाटी कट करून घेऊयात। जसे आपण फ्रेंच फ्राईजला बटाटे कट करतो त्या शेपमध्ये आपल्याला हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व बटाटे हे असे कट करून घेणार आहे। अशा शेपमध्ये आपण बटाटे हे सर्व कापून घेणार आहोत। हे कापलेले बटाटे आपण स्वच्छ पाण्याने आता धुवून घेऊयात। बटाटे धुवून घेतल्यानंतर काय करायचे आहे, एका चाळणीमध्ये हे कापलेले बटाटे आपल्याला ठेवायचे आहेत। असे केल्याने काय होणार आहे, या बटाट्यातील जो काही पाणी आहे तो निथळून जाईल आणि तेलामध्ये ज्यावेळेला बटाटे आपण हे फ्राय करायला घेणार आहोत तेव्हा जास्तीचे तेल असे कढईच्या बाहेर उडणार नाही। कढईमध्ये इथे मी तेल गरम करीत ठेवले आहे। आता हे कट करून घेतलेले बटाटे आपण या कढईमध्ये तळून घेऊयात। फास्ट गॅसवर हे बटाटे सुरुवातीला आपल्याला तळून घ्यायचे आहेत। सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आहे। हे असे ब्राऊन कलरवर आले की आपण या तेलातून हे काढून घेणार आहोत। आता बाकीचे राहिलेले सर्व बटाट्यांचे पीस मी असे तळून घेणार आहे। गॅसची फ्लेम सुरुवातीला आपल्याला फास्ट ठेवायची आहे। 1 मिनिटानंतर हे बटाट्याचे काप आपण मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत। हे पोटॅटोचे काप गरम गरम असतानाच आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। इथे मी पाव चमचा मीठ घेतला आहे। असे हे चमच्याने आपण याला मीठ लावून घेणार आहोत। अशा प्रकारे फ्राईड पोटॅटोला आपण असे मीठ लावून घेतले आहे। आता पाहूयात पुढची स्टेप। 15 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता काजूही असे छान भिजले आहेत। यावरची आता आपण साल काढून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता काजूची साल ही अगदी सहज निघाली जाते, म्हणून आपण हे ओले काजू असे गरम पाण्यामध्ये 15 मिनिट भिजत घातले होते। अशा प्रकारे मी सर्व काजूची साल काढून घेते। फोडणीसाठी इथे मी 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो आणि लसूण असे घेतले आहे। टोमॅटो आणि कांदा आपण बारीक कापून घेऊया। ज्या कढईमध्ये आपण पोटॅटो फ्राय करून घेतले आहेत त्याच कढईमध्ये आपण ही आता भाजी करून घेणार आहोत। यातील थोडं तेल मी कमी करणार आहे। एवढं तेलाची आपल्याला काही आवश्यकता नाही आहे। इथे मी सर्व काजूंची साल काढून घेतली आहेत। हे काजू आपण आता असे याचे 2-2 भाग करून घेऊयात।
इथे तुम्ही घरातील आपले जे रोज रेग्युलर ड्राय काजू असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। फक्त काय करायचं आहे, 10 मिनिट ते काजू आपल्याला गरम पाण्यात भिजत घालायचे आणि ते सुद्धा काजू आपण वापरू शकतो। तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। त्यामध्ये आपण घालणार आहोत पाव टीस्पून राई। राई तडतडली की त्यामध्ये घालणार आहोत पाव टीस्पून जिरे। इथे मी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि लसूण हा ठेचून घेतला आहे। हा ठेचून घेतलेला लसूण या तेलामध्ये आपण घालायचा आहे। लगेच घालूयात कांदा। फास्ट फ्लेमवर हा कांदा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। अर्धा कांदा शिजून झाला की त्यानंतरच आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। कांदा घातल्यानंतर यामध्ये घालायचे आहे 2 तेजपत्ता पान, 2 छोटे दालचिनीचे तुकडे आणि 4 ते 5 मिरीचे दाणे। हे आता आपण यामध्ये परतून घेऊयात। कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत टोमॅटो। टोमॅटो घालायच्या अगोदर आपण जर कांदा तेलामध्ये शिजवून घेतला की कांदा हा छानपणे तेलात मुरला जातो आणि त्याची अशी ग्रेव्ही सुद्धा छान होते। म्हणून आपण अगोदर कांदा परतून घेतला, त्यानंतर यामध्ये आपण हा टोमॅटो शिजवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला आता फास्ट करायची आहे। अर्धा टीस्पून यामध्ये घालायचं आहे मीठ। मीठ तुम्ही चवीनुसार या भाजीमध्ये घालायचं आहे। मी इथे अर्धा टीस्पून मीठ घातले आहे। गॅसची फ्लेम फास्ट करून यामध्ये आपण सर्व हे परतून घेणार आहोत। टोमॅटो चांगला या तेलामध्ये आपण परतून शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा छान परतून झाला आहे। आता यामध्ये घालूयात थोडं हिंग, पाव टीस्पून हळद, आवश्यकतेनुसार लाल तिखट मसाला। इथे मी घरगुती लाल तिखट मसाला घालीत आहे। हे आता सर्व एकत्र करून घेऊयात। अर्धा टीस्पून इथे मी भाजीचा गरम मसाला घालीत आहे। यामध्ये घालूयात आता काजू। काजू असे या मसाल्यामध्ये हे एकत्र करून घ्यायचे आहे। आता घालूयात हे आपण फ्राय केलेले पोटॅटो। गॅसची फ्लेम मीडियम करून हे सर्व एकत्र आपल्याला करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि 5 मिनिट कढईवर झाकण ठेवून द्यायचे आहे। A few minutes later. 5 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता भाजीला अशी खूप छान वाफ आली आहे। यामध्ये आता घालूयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। गॅसची फ्लेम आपण बंद करून घेऊयात। ही रेसिपी आपली आता रेडी झाली आहे। या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।